तर शेतकरी मित्रांनो, आपल्या स्वयंभू आधुनिक फार्म शेती जोड व्यवसाय या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या ग्रामीण भागामध्ये शेतीला जोड व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलाखती व मार्गदर्शन मी तुमच्या समोर आणण्याचा प्रयत्न करत असतो. तर आज आपण अशाच ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलं आणि या दुग्ध व्यवसायामध्ये आतोनात कष्ट करून दुग्ध व्यवसाय कसा वाढवला ते आपण तुमच्या समोर आणणार आहोत. तर आपलं प्रथम नाव आणि पत्ता सांगा पूर्ण. नाव रामगिराज शेन मराठगा, तालुका हदगाव, जिल्हा नांदेड. बरं. तर हा आपण दुग्ध व्यवसाय म्हैस पालन कधीपासून सुरू केला? अशी तर समजा 1 वर्ष व्हायले, गाईचं 2 वर्षापासून. बरं बरं. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, हे गाय आहेत. दुसरी पण गाय होती का? हा होती, ती विकली. बरं बरं. आणि हे बघू शकता यांचं कमी खर्चात शेड, या शेडचा आपल्या चॅनलवर पहिला जुना व्हिडिओ टाकलेलाच आहे. पण नेमकी स्टार्टिंग सुरुवात केली ती, पण सुरुवातीपासून शेवटपर्यंत आज 2 वर्षापर्यंत यांनी हे दुग्ध व्यवसाय टिकवणं आणि याच्यात वाढ केलेली आहे ते तुमच्या समोर आणण्याचा प्रयत्न करत आहोत. तर आपल्या स्टार्टिंगला किती होते आपल्याकडं गाई? 2 ही घरची गाय आहे, दुसरी कांदी होती आपण. असं का? जर्सी. बर. तर आता ही गाय पहिली आपल्या इथे इली होती का? हा, ही घरचीच आहे आमची, म्हणजे इथं जन्मच इथं झालेली. बर. तर मग आता ही गाभण आहे का आता दूध? हा, इथे 1-2 दिवसामध्ये गाभण आहे. बर. ही किती दूध देत गेली? ती 4 लिटर देते. 4 लिटर? हा, एका टायमाला. बर. आणि ही म्हैस विकत आणली का घरची? हा, ही म्हैस विकत आणलेली आहे. ही कितीला आणली? शी आणली होती समजा आपण 60 लिटर केलं होतं, 1 कारवड दिली होती. बर. आणि तिच्यावर काही पैसे 35,000 रुपये देऊन मसाड आणली होती. असं का? मग आता इथे किती झाली आपल्या इथे? आपल्या इथे एकच ईद झालं, ते हे वगार आहे तिची. हे वगार आहे की नाही? बर. तर मग ही किती दूध देत गेली? ही आता 3 लिटर चालू आहे तिचं दोन्ही टाइम. 3 लिटर? हो, 3 लिटर देते. आणि ती पलीकडली म्हैस? ते आता काय वगैरे घेतले 7-8 दिवसापूर्वी. बरं. आणि ती पलीकडली वगार पण? हा, ते 2 वगैरे घेतलेले. ते 2 वगारी कितीला घेतल्या बरं? हे 52,000 2 आणलेत. असं का? ते गाभण आता खाली? ही गाभण आहे अलीकडली, आणि ते झाडापाशी बांधलेली आहे ती गेली गाभा आता. बर. आता ही अलीकडली किती महिन्याची असेल गाभा? 2.5 महिन्याची. 2.5 महिन्याची. बरं. 52,000 आणली आहे ना? हा. मग आता ही जी म्हैस होती आपली ही, तर ही हिच्यापासून किती उत्पन्न मिळालं आपल्याला? उत्पन्न म्हणजे आता बघा की सरासरी दुधाचा हिशोब केला तर 300 रुपये रोजाप्रमाणे 9,000 रुपये महिना पडते तिचा. बर. तर मग एकंदरीत आता आपण दुग्ध व्यवसाय या 2 वर्षात काय वाढवणूक केली आपल्याला? वाढवणूक म्हणजे आता कुठे मशीन वाढली, 2 वगारी वाढल्या. आणि या 2 वर्षात काय अनुभव, दुग्ध व्यवसायात काय अडचणी तर खूप होता, तर बऱ्यापैकी समजा चांगलंच आहे दुग्ध व्यवसाय, काही असं घटत नाही. चारा उपलब्ध असेल, सगळ्या गोष्टी असतील तर. बर. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, इकडे चारा व्यवस्थापन आहे. तर हे बघू शकता तुम्हाला सर्व शेड कमी खर्चात केला. आपल्याला त्या टायमाला शेडला किती खर्च आला? 45,000. 45,000. बेड गव्हाण बांधकाम सगळं. हे बघू शकता कमी खर्चामध्ये. यांचा जुना पण व्हिडिओ आपला शेडचा संपूर्ण व्हिडिओ आहे, ते पण तुम्ही चॅनलवर जाऊन पाहू शकता. तर ही कुट्टी मशीन कधी आणली? हे 15-20 दिवस झाले. बर. कितीला आणली? ही 21,000ला. 21,000ला. आणि अशा प्रकारे कुट्टी मशीन होती आहे की नाही? बर. शेतकरी मित्रांनो, हे बघू शकता. बरं, पहिले आपल्याकडे कुट्टी तर 2 वर्षापासून होती, तर त्या वेळेस आता काय झाली कुट्टी मशीन? म्हणजे चाराची बचत बरेच प्रमाणात होती. धांडी वेस्ट म्हणजे वेस्टेज जात नाही, तर लागते तेवढा चारा जनावराला टाकता येते, पायाखाली तोडत नाही. फरक आहे. जास्त धिंगाणा होत नाही. आणि हे बघू शकता शेतकरी मित्रांनो कशा प्रकारे कुट्टी झाली. आता हे एकदा काढलेले आता संध्याकाळचा टाइम आहे का? हा, संध्याकाळचा टाइम. बरं. 3 कॅरेट. म्हणजे पहिलं आपल्याला भाऱ्या लागायचे, आता कमी याच्यामध्ये कॅरेट मध्ये संगोपन आहे की नाही, चारा व्यवस्थापन. बरं. तर मग एकंदरीत नवीन जे तरुण दुग्ध व्यवसाय करण्याकडे वळत आहेत, तुम्हाला जे अनुभव आला, अडचणी आल्या, तर त्या अडचणीतून तरुणांनी करायला पाहिजे दुग्ध व्यवसाय. दुग्ध व्यवसाय तर 100% करायला पाहिजे, पण थोड्यातून समजा सुरुवात करायची. एकदाच घ्यायच्या नाही, 1-2 घ्यायच्या, त्याच्यापासून थोडं वाढवत
कमी खर्चात आहे की नाही. बरं. तर शेतकरी मित्रांनो तिकडं पण त्यांचा जुना गोठा शेड आहे. त्याच्यात वैरण असते आमची. बरं. दुपारच्या वेळेस त्या झाडाखाली म्हशी राहतात म्हणजे. हा, झाडाखाली राहतात. बरं. आणि इथं ही पाण्याची व्यवस्था कशाची आहे? इथं बोर आहे ना शेतामध्ये. बर. बोर आहे, विहीर आहे. आणि हिरव्या चाऱ्यामध्ये आपल्याकडे कोणकोणते चारे आहेत? आता सध्या टाळके आहे आणि गजरा गवत आहे. गजरा गवत आहे की नाही, 2 प्रकारचे चारे. आणि आपल्याकडे छोटे छोटे पिल्ले पण कोंबड्यात दिसायले. हा, ते बघू शकता प्रमाण जास्त झालं त्याच्यामुळे मग कंट्रोल होण्यासाठी कोंबडे थोडेफार ठेवा म्हणून सांगितलं होतं. बऱ्याच जणांचं मी ऐकलं होतं. हा, म्हणून आहे तो कोंबडे. बर. तर आता हे जे गाभण म्हशी आपण वगारी आणल्या, तर म्हैस घ्यायचं काऊन ठरवलं नाही की वगारी घेतल्या? नाही म्हणजे आता हे कसं पार्ट्या जनावरांचा व्यवसाय म्हणजे म्हशीचा, दुधापेक्षा थोडस त्याच्यामध्ये मेहनत कमी असते. आणि दुधाच्या व्यवसायामध्ये कसं सकाळी बिगिन उठणावं लागते, दूध काढावं लागते, डेअरीला टाकावं लागते. त्याच्यामध्ये पार्ट्यामध्ये कसं आहे, गाभण गेलेल्या जर म्हशी आणल्या आणि 4-5 महिने जर समजा बाळ गेल्या दटवस्तो, तर दटल्याच्या नंतर तिचे पैसे समजा साधारण 10-20 हजार रुपये 30,000 रुपये उरतात आपल्याला एकाच्या. आणि दुधामध्ये कसं आहे, दूध तर जनावर चारा हिरवा आवश्यक आहे. हो. आणि ज्याच्यापेक्षा हिरवा चारा आहे त्यानं दुधाची जरी बाळ गेली तरी काय अडचण नाही. पण समजा ज्याच्या सोयीनुसार. बर. तर तुमचं म्हणणं आता तुमच्याकडे 2 जनावर दुधाची राहणार आणि 2 पार्ट्या राहणार, म्हणजे 2 पासून तुमचं उत्पन्न सुरू राहणार आहे की नाही? 2 दुधाची आणि 2 पार्टी. बर. तर नक्की बघू शकता शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे एक तर हातही चालू राहते, खर्च पण आहे की नाही, आणि 2 पार्ट्या त्याच्यापासून आपल्याला पुन्हा भविष्यात उत्पन्न मिळू शकते. तर शेतकरी मित्रांनो, नक्कीच तुम्ही शेतीला जोड व्यवसाय करू शकता. आणि आपले चारा व्यवस्थापन किती एकरवर आहे, गुंठ्यावर काय? आता हे अर्धा एकर रान आहे, 20 गुंठे जवळपास. तर याच्यामध्ये समजा हे शेड वगैरे गेले, तिकडं पलीकडचं गजरा गवत गेलं थोडस, बाकी सगळं टाळके आहे. हे दुसरं आहे समजा लॉट. पहिला घेतला होता याच्यातच होता, त्याची छाटणी झाली, काही खाऊ घातला, काही तिथं सुडी करून ठेवली, कडबा करून ठेवला. आणि त्याच्यानंतर आता याला पाणी दिलं, खत वगैरे टाकलं, त्याच्यावर आता हे दुसरा लॉट आलेले. आणि हिरव्या संघ समजा ज्याचे समजा जनावर खात नाहीत कडबा, तर या हिरव्या संघ काय करायचं, कडब्याच्या 2 पेंड्या कुट्टी मशीन मध्ये काढायच्या हिरव्या सोबत. त्याच्यामुळे काय होते, वल्ला आणि वाळा चारा दोन्ही मिक्स जनावराला जाते, दोन्ही मिक्स मिळत आहे. हा, गजरा गवताचं कसं वल्ला असूनही बी त्याच्यात प्रोटीन तत्व काही नसतात तेवढी. तर त्याच्यासोबत जर आपण टाळक्याच्या समजा कडब्याच्या 2 पेंड्या टाकल्या, तर एक तर त्याच्यामधून त्याला पोषण तत्व भेटतात आणि आपले कडबा बी खाल्ल्या जाते. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे यांचं नियोजन आहे. आता मग एक टाइम म्हशीचं दूध चालू आहे का? हा, नाही, दोन्ही टाइम चालू आहे. बर. तर मग आता सध्या किती एकंदरीत रोज आपला चालू राहते? एकंदरीत रोज म्हटलं तरी बी समजा 300 रुपये रोज येते. आणि आता या सर्व जे जनावरात येणार ढेप वगैरे, सध्या आपण तर काय ढेप नाही वापरत, पण घरचं समजा गव्हाचं पीठ, डाळीचं पीठ, कळणा वगैरे असं चालतो आम्ही. बर. दुधाच्या म्हशीला पण? हो, दुधाच्या म्हशीला पण. बर. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे यांचा आहार व्यवस्थापन कमी खर्चामध्ये आहे. आणि आता याच्यातली हे जे कारोडी आता आहे, हे कारोडी, तर ते आपल्या घरच्याच कारोडी आहे ना? हा, घरच्याच कारोडी. तर ते घरच्या गाईपासून झालेली आहे आणि ते पलीकडची जर्सी गाईची आहे. तिची विकली. हा, विकली. म्हणजे आता तिचं पण भविष्यात उत्पन्न आपल्याला येऊ शकतं. हो ना, तिचं भविष्यात म्हणजे अजून 2-3 वर्ष जर बाळ गेले तर त्याचा पैसा होते. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, जनावर अशी पार्टे वाढवणं पण आणि त्यापासून जरासा संयम ठेवून उत्पन्न एकदम आपल्या हातामध्ये येऊ शकते, हे की नाही? तर नक्की युवा तरुणांनी, शेतकरी मित्रांनी अशा प्रकारे दुग्ध व्यवसाय, शेती जोड व्यवसाय करत शेती करत दुग्ध व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह आर्थिक संपन्न व्हावं हीच अपेक्षा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. जय जवान जय किसान.